Good morning, students. Today we are going to start a new sub point which is integration by parts. हा जो पॉइंट आहे हा आपली इंटिग्रेशन सॉल्व करण्याची सेकंड मेथड आहे, तीच म्हणजे इंटिग्रेशन बाय पार्ट्स. तर आपल्याला थेरम एक दिसतोय बघा. इफ u and v are two differentiable functions of x, then integral u into v dx is equal to u into integration of v dx minus integration of derivative of u into integration of v dx dx. तर हा आपल्याला एक फॉर्म्युला आहे की जो आपल्याला जर फंक्शन्सचं मल्टिप्लिकेशन दिलेलं असेल त्यावेळेने सुद्धा आपण ह्या फॉर्म्युलाचा यूज करून आपण इंटिग्रेशन सॉल्व करू शकतो. तर इथे याचा आपल्याला प्रूफ दिलेला आहे. आपण आता ह्या फॉर्म्युला यूज करून एक्झाम्पल्स कसे सॉल्व करायचे ते बघूया. इंटिग्रेशन बाय पार्ट्स हा जो आत्ता आपण थेरम बघितला तो आपण फॉर्म्युला म्हणून यूज करू शकतो. तर ह्यासाठी एक महत्त्वाचा पॉईंट लागतो तो म्हणजेच the first functions to be selected will be the one which comes first in the order of LIATE. तर ह्याच्यामध्ये u आणि v ह्याच्यामधलं u फंक्शन कोणतं आणि v फंक्शन कोणतं याच्यासाठी आपल्याला एक ऑर्डर दिली आहे. ती ऑर्डर काय बघा, LIATE. L stands for logarithmic function, I stands for inverse trigonometric function, A stands for algebraic function, T stands for trigonometric function and E stands for exponential function. तर ह्या ऑर्डरनुसार आपण दिलेल्या एक्झाम्पलमधलं यू आणि व्ही फंक्शन ओळखू शकतो आणि त्या फॉर्ममध्ये आणून नंतर आपण इंटिग्रेशन सॉल्व करू शकतो. त्याचप्रमाणे ह्या व्हिडिओमध्ये आपण अजून एक बघणार आहोत. तो एक फॉर्म्युला आहे, तो म्हणजेच इंटिग्रल ऑफ द टाईप इंटिग्रेशन ई रेस टू एक्स एफ एक्स प्लस एफ डॅश ऑफ एक्स डी एक्स. म्हणजे जर ई रेस टू एक्स असं आपल्याला एक्झाम्पलमध्ये असेल आणि नेक्स्ट त्याला मल्टिप्लाय केलेलं असेल एखादं फंक्शन आणि त्याच्या डेरिव्हेटिव्ह यांच्या ॲडिशनने, तर आपल्याला डिरेक्टली आपलं आन्सर मिळू शकतं ई रेस टू एक्स इंटू एफ ऑफ एक्स प्लस सी. तर आता ह्या दोन्ही फॉर्म्युलांचा यूज करून आपण एक्झाम्पल कशी सॉल्व करणार आहोत ते बघणार आहोत. एक्सरसाइज 3.3 मेन क्वेश्चन नंबर 1 त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल बघूया. पहिलं एक्झाम्पल दिलं आहे एक्स स्क्वेअर लॉग एक्स डी एक्स. तर हे आपल्याला याचं इंटिग्रेशन काढायचं आहे. जशी मगाशी आपण ऑर्डर बघितले LIATE त्यानुसार आपण पहिल्यांदा ही दोन फंक्शन्स आपण ऑर्डरने लावून घेऊया. पहिलं फंक्शन यातलं एक्स स्क्वेअर, दुसरं आहे लॉग एक्स. आता LIATE मधलं पहिलंच L स्टँड्स फॉर लॉगॅरिथमिक, त्याच्यामुळे इथला लॉग एक्स जो आहे तो आता यू फंक्शन म्हणून वर्क करणार आहे आणि एक्स स्क्वेअर म्हणजेच व्ही फंक्शन. त्यामुळे इज इक्वल टू सेकंड स्टेपला आपण काय केलं बघा, ती ऑर्डरनुसार ती फंक्शन्स आपण लावून घेतली आहेत. इज इक्वल टू इंटिग्रेशन लॉग एक्स इंटू एक्स स्क्वेअर डी एक्स. आता जो आपल्याकडे फॉर्म्युला आहे यू इंटू व्ही इंटिग्रेशनचा, त्या फॉर्म्युलामध्ये आपण ह्या सगळ्या व्हॅल्यूज पुट करूया. इज इक्वल टू log x into integral of x square dx minus integral of derivative of log x into integral of x square dx dx. तर आपण या सगळे u आणि v ही फंक्शन्स आपण त्या फॉर्म्युलामध्ये सबस्टिट्यूट केली आहेत. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण 1 बाय 1 इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह आपण सॉल्व करणार आहोत. त्याच्यामध्ये log x इंटू एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन येणार आहे एक्स रेस टू एनच्या फॉर्म्युलानुसार एक्स क्यूब अपॉन 3 मायनस इंटिग्रल डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स. तर लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे येणार आहे 1 बाय एक्स इंटू इंटिग्रल ऑफ एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन आहे एक्स क्यूब अपॉन 3 डी एक्स. त्याच्यानंतर पुढे आपण सिम्प्लिफाय करूया. इज इक्वल टू लॉग एक्स एक्स क्यूब अपॉन 3 मायनस त्यातला 1 बाय 3 आहे तो आपण कॉन्स्टंट बाहेर काढला आहे इंटिग्रल, तिथे एक्स क्यूब न्यूमरेटरला आहे आणि एक्स आहे तो डिनॉमिनेटरला आहे, त्यातला 1 एक्स कॅन्सल आउट होईल आणि आपल्याला मिळेल इंटिग्रल एक्स स्क्वेअर डी एक्स विच इज इक्वल टू नेक्स्ट स्टेपला काय येईल बघा, एक्स क्यूब लॉग एक्स अपॉन 3 मायनस 1 बाय 3 आहे तसाच इंटिग्रल ऑफ एक्स स्क्वेअर इज एक्स क्यूब अपॉन 3 प्लस सी. आणि पुढे जर तुम्ही सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला आन्सर मिळेल एक्स क्यूब लॉग एक्स अपॉन 3 मायनस एक्स क्यूब अपॉन 9 प्लस सी विच इज इक्वल टू एक्स क्यूब अपॉन 9. आपण 9 हा LCM घेतला आहे आणि बाहेर काढला आहे म्हणजेच काय मिळेल बघा, एक्स क्यूब अपॉन 9 3 लॉग एक्स मायनस 1 प्लस सी. नेक्स्ट एक्झाम्पल ई रेस टू 2x इंटू कॉस 3x असं आपल्याला एक एक्झाम्पल लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा LIATE यानुसार आपण ऑर्डर लावून घेऊया. ई रेस टू 2x म्हणजेच आहे एक्सपोनेन्शियल फंक्शन आणि कॉस 3x म्हणजेच ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. तर त्या ऑर्डरमध्ये LIATE त्याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक पहिल्यांदा येते आणि एक्सपोनेन्शियल नंतर येते, त्याच्यामुळे आपण त्या फॉर्ममध्ये आपण करून घेऊया. ई रेस टू 2x इंटिग्रल कॉस 3x मायनस डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू 2x इंटू इंटिग्रल cos 3x dx dx विच इज इक्वल टू ई रेस टू 2x आहे तसाच cos 3xचं इंटिग्रेशन घ्या, आलं बघा sin 3x अपॉन 3 मायनस इंटिग्रल डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू 2x इज ई रेस टू 2x इंटू 2 इंटू
इंटिग्रल ऑफ कॉस 3 dx इज साइन 3x अपॉन 3 dx. पुढे सिम्प्लिफाय केला की काय मिळेल बघा 1/3 e raised to 2x साइन 3x मायनस 2 अपॉन 3 इंटिग्रल ऑफ e raised to 2x इंटू साइन 3x dx. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितला तर फर्स्ट टर्म आहे तशीच येणार आहे 1/3 e raised to 2x साइन 3x मायनस 2 अपॉन 3 आणि पुढचं जे आहे बघा इंटिग्रल e raised to 2x इंटू साइन 3x हे पुन्हा आपल्याला u इंटू व्ही या फॉर्ममध्ये आपल्याला दिसतंय. आणि पुन्हा एकदा आपण जो आत्ता आपण वरचा फॉर्म्युला वापरला आहे तो पुन्हा एकदा ह्या इंटिग्रलसाठी पुन्हा अप्लाय करणार आहोत. तर म्हणजेच काय बघा e raised to 2x इंटिग्रल साइन 3x dx मायनस इंटिग्रल डी बाय डी एक्स ऑफ e raised to 3x इंटिग्रल साइन 3x dx. तर यातली फर्स्ट टर्म जी आहे ती आहे तशी राहणार आहे 1/3 e raised to 2x साइन 3x मायनस 2/3 e raised to 2x साइन 3xचं इंटिग्रेशन मायनस कॉस 3x अपॉन 3 मायनस डेरिव्हेटिव्ह e raised to 3x येणार आहे e raised to 2x इंटू 2 इंटू साइन 3xचं इंटिग्रेशन येणार आहे मायनस कॉस 3x अपॉन 3 dx which is equal to 1/3 e raised to 2x sin 3x plus 2 upon 9 e raised to 2x cos 3x minus 4 upon 9 इंटिग्रल e raised to 2x cos 3x dx. तर ह्या स्टेपमध्ये पुन्हा आपल्याला एक इंटिग्रेशन मिळतं बघा इंटिग्रल e raised to 2x इंटू cos 3x dx. तर हे जे आहे ते म्हणजेच काय बघा आपलं ओरिजिनल जे मेन प्रॉब्लेम जो आपल्याला दिलेला आहे तो तोच आहे बघा लेट आय इज इक्वल टू इंटिग्रल e raised to 2x इंटू cos 3x dx. त्याच्यामुळे त्याच्याऐवजी आपण आय हे जे लेटर आहे ते आपण सबस्टिट्यूट करणार आहोत. पुढच्या स्टेपला काय मिळालं बघा ही अत्यंत इम्पॉर्टंट स्टेप आहे. आय इज इक्वल टू 1/3 e raised to 2x साइन 3x प्लस 2 अपॉन 9 e raised to 2x cos 3x मायनस 4 अपॉन 9 इंटू आय. आपण आय हे केलं आहे कारण पुन्हा ते रिकर्सिव्ह फंक्शन आहे त्यामुळे ते पुन्हा पुन्हा आपल्याला तेच मिळणार आहे. त्याच्यामुळे आता आपण काय करणार आहोत मायनस 4 अपॉन 9 हा आय जो RHSला आहे तो आपण LHSला आणणार आहोत. म्हणजेच काय मिळालं बघा 1 प्लस 4 अपॉन 9 आय इज इक्वल टू आपण LHSला 4 अपॉन 9 अपॉन आय टर्म घेतली आणि त्यातनं आय आपण कॉमन काढला आहे त्याच्यामुळे ब्रॅकेटमध्ये राहिलं आहे 1 प्लस 4 अपॉन 9 आय इज इक्वल टू 1/3 e raised to 2x साइन 3x प्लस 2 अपॉन 9 e raised to 2x cos 3x. Therefore 13 अपॉन 9 आय इज इक्वल टू e raised to 2x अपॉन 9 3 साइन x प्लस 2 cos x. अशा पद्धतीने आपल्याला आन्सर मिळालेला आहे आणि लास्ट स्टेपला आपण प्लस सी ॲड केलेला आहे कॉन्स्टंट विच इज कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. नेक्स्ट मेन क्वेश्चन नंबर 2 त्यातलं थर्ड एक्झाम्पल लेट आय इज इक्वल टू साइन ऑफ लॉग एक्स dx. तर याच्यामध्ये आपण लॉग एक्ससाठी सबस्टिट्यूशन करणार आहोत. लॉग एक्स इज इक्वल टू टी. देअरफॉर दोन्ही साईडला जर तुम्ही लॉग एक्स इज इक्वल टू टी आलं आहे त्याच्यामुळे एक्स इज इक्वल टू येणार आहे e raised to t विच इज अ फॉर्म्युला ऑफ लॉगॅरिथम. देअरफॉर लॉग एक्स इज इक्वल टू टी देअरफॉर एक्स इज इक्वल टू e raised to t आणि दोन्ही साईडला तुम्ही इंटिग्रेशन काढलं तर मिळणार डेरिव्हेटिव्ह काढलं तर मिळणार आहे dx इज इक्वल टू e raised to t इंटू dt. तर ह्या दोन्ही व्हॅल्यूज ज्या आहेत त्या आपण मेन एक्झाम्पलमध्ये सबस्टिट्यूट करूया की आपल्याला मिळेल आय इज इक्वल टू इंटिग्रल साइन टी इंटू e raised to t dt. साइन आणि लॉग एक्सच्या ऐवजी आपण टी सबस्टिट्यूट केला आणि डी एक्सच्या ऐवजी e raised to t dt सबस्टिट्यूट केला आहे. तर हे जे एक्झाम्पल आले ते कसं आलं बघा साइन टी इंटू e raised to t dt. तर आता ह्याच्यामध्ये आपण पुन्हा ऑर्डर लावून घेतली आहे इंटिग्रल e raised to t इंटू साइन टी dt होणार आहे त्याच्यामुळे विच इज इक्वल टू e raised to t इंटिग्रल साइन टी dt मायनस इंटिग्रल डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to t इंटू इंटिग्रल ऑफ साइन टी dt. आपण फॉर्म्युला यूज केला आहे इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा आणि पुढे सिम्प्लिफाय केलं आहे त्याच्यामुळे आपल्याला पुढे सिम्प्लिफाय केलं की आपल्याला एक स्टेप मिळतील बघा. देअरफॉर आय इज इक्वल टू मायनस e raised to t cos t प्लस e raised to t साइन t मायनस इंटिग्रल e raised to t साइन t dt. जसं आपण मगाचं एक्झाम्पल बघितलं त्याच पद्धतीमध्ये पुन्हा आपल्याला मिळते बघा e raised to t साइन t असं आपल्याला मिळते त्याच्याऐवजी आपण सबस्टिट्यूट करणार आहोत आय. त्याच्यामुळे आपल्याला काय मिळेल बघा आय इज इक्वल टू मायनस e raised to t cos t प्लस e raised to t साइन t मायनस आय होणार आहे तो. त्याच्यामुळे इथे आय आहे हा आय आपण LHSला आणलात की काय होणार आहे मायनस आयचा प्लस होणार त्यामुळे 2i असं होणार आहे ते. देअरफॉर 2i इज इक्वल टू e raised to t साइन टी मायनस कॉस टी. देअरफॉर आय इज इक्वल टू आता हा 2 जो LHSला आहे तो आपण LHSला आणून डिवाइड करणार आहोत. फायनल आन्सर मिळालं बघा x अपॉन 2 ब्रॅकेट साइन ऑफ लॉग एक्स मायनस कॉस लॉग एक्स प्लस सी. नेक्स्ट एक्झाम्पल I is equal to square root of integral square root of x minus 3 7 minus x.
तर ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण दोन्ही ब्रॅकेट्स ओपन करणार आहोत की आपल्याला काहीतरी एक क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळेल. ते काय मिळालं आहे बघा, आणि त्यातनं मायनस साईन कॉमन काढल्यानंतर मिळालं आहे स्क्वेअर रूट ऑफ मायनस एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 21. आता इथे पुन्हा आपण थर्ड टर्मचा फॉर्म्युला वापरणार आहोत. थर्ड टर्मचा फॉर्म्युला वापरलात की आपल्याला तुम्हाला एक स्टेप मिळेल, आणि त्याच्यानंतर ते जे ब्रॅकेट आहे ते कोणाचा स्क्वेअर आहे ते आपण लिहिलं आहे बघा, इज इक्वल टू इंटिग्रल स्क्वेअर रूट ऑफ 2 स्क्वेअर मायनस एक्स मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर dx विच इज इक्वल टू. आता याच्यामध्ये आपण फॉर्म्युला वापरला आहे बघा, प्रिव्हियस व्हिडिओमध्ये जे आपण फॉर्म्युलेज बघितले त्यातला एक फॉर्म्युला आपण वापरतोय, इंटिग्रल ए स्क्वेअर मायनस इंटिग्रल स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर dx. तो फॉर्म्युला जिथे सबस्टिट्यूट केला ती एची व्हॅल्यू मिळणार आहे 2 आणि एक्सची व्हॅल्यू आहे, एक्सच्या ऐवजी आपण इथे सबस्टिट्यूट करणार एक्स मायनस 5. फायनल आन्सर आपल्याला मिळालं बघा, इज इक्वल टू एक्स मायनस 5/2 स्क्वेअर रूट ऑफ एक्स मायनस 3 इंटू 7 मायनस एक्स प्लस 2 साइन इनवर्स एक्स मायनस 5/2 प्लस सी. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, लेट आय इज इक्वल टू इंटिग्रल सेक स्क्वेअर एक्स ब्रॅकेट टॅन स्क्वेअर एक्स प्लस टॅन एक्स मायनस 7 dx. तर इथे आपण टॅन एक्सच्या ऐवजी टी सबस्टिट्यूट करूया आणि दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्ह घेतलं की काय मिळणार आहे बघा, सेक स्क्वेअर एक्स dx इज इक्वल टू dt. या दोन्ही व्हॅल्यूज तुम्ही ओरिजिनल एक्झाम्पलमध्ये सबस्टिट्यूट करा की तुम्हाला आन्सर मिळेल. देअरफॉर आय इज इक्वल टू इंटिग्रल स्क्वेअर रूट ऑफ टी स्क्वेअर प्लस टी मायनस 7 dt. आणि सेक स्क्वेअर एक्स dxच्या ऐवजी आपण dt सबस्टिट्यूट केलं आणि टॅन एक्सच्या ऐवजी टी सबस्टिट्यूट केलं. पुन्हा थर्ड टर्मचा आपण फॉर्म्युला वापरणार आहोत आणि त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट स्टेप मिळते बघा, इंटिग्रल स्क्वेअर रूट ऑफ टी प्लस 1/2 स्क्वेअर मायनस स्क्वेअर रूट ऑफ 29/2 ब्रॅकेट स्क्वेअर dt विच इज इक्वल टू. आणि आता त्याच्यावरती आपण तो फॉर्म्युला जो आहे तो आपण अप्लाय करणार आहोत स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरचा, आणि तो फॉर्म्युला सबस्टिट्यूट केला तर आपल्याला फायनल आन्सर मिळते बघा, 2 tan x plus 1/4 square root of tan square x plus tan x minus 7 minus 29/8 log tan x plus 1/2 plus square root of tan square x plus tan x minus 7 plus c. आता इथे आपल्याला टी मध्ये आन्सर मिळालेला, ते टी मध्ये आपण पुन्हा रिसबस्टिट्यूट केलं आहे सेक स्क्वेअर एक्स. नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल, मेन क्वेश्चन नंबर 3, त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल, लेट आय इज इक्वल टू इंटिग्रल ई रेस टू एक्स ब्रॅकेट 2 प्लस कॉट एक्स मायनस कोसेक स्क्वेअर एक्स dx. तर इथे आपण जे फंक्शन आहे एफ ऑफ एक्स ते आपण 2 प्लस कॉट एक्स असं घेतलं आहे. तर हा जो फॉर्म्युला आहे तो म्हणजेच हा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. त्यामुळे ह्या फॉर्म्युलाच्या टाईपमध्ये आपल्याला पहिल्यांदा ते एक्झाम्पल आणावं लागेल. त्याच्यासाठी आपण काय केलं आहे बघा, फंक्शन एफ ऑफ एक्स म्हणजेच 2 प्लस कॉट टी एक्स हे जे आहे हे आपण सबस्टिट्यूट केलं आहे. त्याच्यानंतर त्याचं डेरिव्हेटिव्ह काढलं की काय मिळणार आहे बघा, डी बाय डी एक्स ऑफ 2 प्लस डी बाय डी एक्स ऑफ कॉट एक्स. 2चं डेरिव्हेटिव्ह येणार आहे 0, कॉट एक्सचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे मायनस कोसेक स्क्वेअर एक्स, म्हणजेच काय मिळते मायनस कोसेक स्क्वेअर एक्स विच इज द थर्ड टर्म इन द ब्रॅकेट. देअरफॉर आपण आता हे जे फॉर्म मिळाला आहे तो कसा मिळाला आहे, तर आय इज इक्वल टू इंटिग्रल ई रेस टू एक्स ब्रॅकेट एफ एक्स प्लस एफ डॅश ऑफ एक्स डी एक्स. त्याच्यामुळे त्याचा आन्सर येतं नेहमी ई रेस टू एक्स एफ एक्स प्लस सी. देअरफॉर ई रेस टू एक्स, तर इथे एफ एक्स म्हणजेच काय आहे बघा, एफ एक्सची व्हॅल्यू आहे 2 प्लस कॉट एक्स प्लस सी. त्यामुळे आपल्याला डायरेक्टली आन्सर मिळालं ह्या इंटिग्रलचं ई रेस टू एक्स 2 प्लस कॉट एक्स प्लस सी. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, फिफ्थ एक्झाम्पल. एक्झाम्पलसुद्धा आपल्याला त्याच टाईपने सोडवायचं आहे, पण आपल्याला एक्झाम्पल दिलं आहे कसं बघा, इंटिग्रल ई रेस टू एक्स अपॉन एक्स ब्रॅकेट एक्स इन ब्रॅकेट लॉग एक्स स्क्वेअर प्लस 2 लॉग एक्स डी एक्स. फर्स्ट ऑफ ऑल आपण ते पहिल्यांदा एफ एक्स प्लस एफ डॅश ऑफ एक्स या फॉर्ममध्ये आणूया. तर ई रेस टू एक्स हा जो एक्स आहे डिनॉमिनेटरला त्याने आपण ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केलं की काय मिळणार आहे बघा, लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, आणि एक्स लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअरचा जो एक्स आहे तो कॅन्सल आउट झाला आहे, प्लस 2 लॉग एक्स अपॉन एक्स. तर फंक्शन एफ ऑफ एक्स म्हणजेच आपण लॉग एक्स स्क्वेअर घेतलं आहे, त्याचं आपण डेरिव्हेटिव्ह काढलं तर काय मिळते बघा, लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2 इंटू लॉग एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स विच इज 2 लॉग एक्स अपॉन एक्स विच इज द थर्ड टर्म इन द ब्रॅकेट, सेकंड टर्म इन द ब्रॅकेट. त्याच्यामुळे आता आपल्याला जे एक्झाम्पल मिळालं ते ह्या फॉर्ममध्ये मिळालं आहे बघा, ई रेस टू एक्स एफ एक्स प्लस एफ डॅश ऑफ एक्स डी एक्स. याचा आन्सर आपण डायरेक्टली मिळणार आहे ई रेस टू एक्स इंटू लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सी. तर अशा पद्धतीने इंटिग्रेशन बाय पार्ट्स आणि ई रेस टू एक्स ब्रॅकेट एफ एक्स प्लस एफ डॅश ऑफ एक्स डी एक्स
ह्या 2 टाईपचे आपण एक्झाम्पल्स ह्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. ह्याच्यावरून तुम्ही एक्सरसाइज 3.3 सॉल्व करू शकता with the help of solved examples in the textbook and the given notes. Thank you.